पुढचा प्रॉब्लेम. अ फिक्स बीम ए बी ऑफ अ स्पॅन 6 मीटर कॅरीज अ पॉइंट लोड ऑफ 120 kilonewton and 90 kilonewton at 2 meter and 4 meter from left hand support. Find fixed end moment. Second, support reaction. Third, draw SFD, draw BMD आणि calculate net bending under the point load. अशा ह्या प्रॉब्लेममध्ये जे काही फिक्स बीममध्ये विचारलं जातं हे सगळं काही कव्हर केलेलं आहे. तर आता मी सगळ्यात पहिले काय करतो, डायग्राम ड्रॉ करतो. एक फिक्स बीम आहे, नाव दिलं त्याला फिक्स बीम. मी ड्रॉ करतो. हा फिक्स बीम मी ड्रॉ केला. या पद्धतीने फिक्स बीम ड्रॉ करतो मी. जे दिलेलं आहे त्याच्याविषयी मी लिहिल सगळं. स्पॅन ए बी, ए आणि बी असे दोन नावं दिले. 6 मीटरचा स्पॅन आहे. इथं मी दाखवतो 6 मीटरचा स्पॅन. स्पॅन 6 मीटर आहे. कॅरीज अ पॉइंट लोड 120 kilonewton आणि 90 किलोमीटर ॲट 2 मीटर अँड 4 मीटर फ्रॉम लेफ्ट सपोर्ट, लेफ्ट हँड सपोर्ट. हे लेफ्ट हँड आहे ना, इथून महत्वाचं आहे. पहिला 90 किलोन्यूटनचा लोड मी या ठिकाणी दाखवतो, 90 किलोन्यूटन. आणि त्याच्यानंतर याचा अंतर किती, इथून ते इथपर्यंत किती आहे, 2 मीटर लेफ्ट सपोर्ट पासून. आणि किती आहे दुसरा आहे, पहिला आहे 120, पहिला आहे 120 किलोन्यूटन. आणि दुसरा जो आहे तो किती 90, हा 90 किलोन्यूटन आहे. कुठून 90 किलोन्यूटन आहे, लेफ्ट पासून 4 मीटरवर. या पद्धतीने तुमची डायग्राम दिलेली आहे. 120 स्टार्टिंगला, पहिला 120 आणि दुसरा 90 फ्रॉम लेफ्ट सपोर्ट. म्हणजे या ठिकाणी याला नाव दिलं सी आणि डी, असे दोन नावं देऊन टाकले. 2 मीटर. मग सी आणि डी मधलं अंतर किती असेल, 4 मधनं 2 गेले, किती उरले 2 मीटर. आणि इथं पण किती उरले 2 मीटर. म्हणजे हा तुमचा फिक्स बीम हा तयार झाला. आता त्याने विचारलंय फिक्स एंड मोमेंट. तर आता आपली पहिली स्टेप असते, डायग्रामला मी व्यवस्थित ड्रॉ करेल थोड्या वेळात. स्टेप नंबर 1 असते टू कॅल्क्युलेट फिक्स्ड एंड मोमेंट. फिक्स एंड मोमेंट, टू कॅल्क्युलेट फिक्स एंड मोमेंट. आता या ठिकाणी डायग्राम सेपरेट करायची समजण्यासाठी. म्हणजे कॅल्क्युलेशन्स तुम्हाला सोपे जातील. जेवढे पॉइंट्स आहेत, जेवढे लोडिंग आहेत त्याच्यानुसार डायग्राम ड्रॉ करायची असते. सगळा पहिला आहे 120 किलोन्यूटनचा, 120 किलोन्यूटनचा. याचा जर विचार केला तर 120 ए पासून किती आहे 2 मीटरवर. मग बी पासून किती येईल बरं, तो 6 मधनं 2 गेले, किती उरले 4 मीटर. 6 मधनं 2 गेले 4 मीटर. त्याच्यानंतर 90 आहे. 90 किलोन्यूटन जो आहे हा कुठून आहे, ए पासून 4 मीटरवर आहे. म्हणजे ए पासून कितीवर येतो 4 मीटरवर. मग बी पासून कितीवर असेल, तो 2 मीटरवर असेल. मी या पद्धतीने दाखवलं. नाव दिली ए आणि बी. सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, फिक्स अँड मोमेंट कॅल्क्युलेट करायचं. म्हणजे काय बघा, जर मी फिक्स बीमला रिझॉल्व केलं, एफबीडी ड्रॉ केली त्याची, समजा एफबीडी ड्रॉ केली, तर सगळ्यात पहिले या ठिकाणी तो किती दिसेल आर ए. त्याच्यानंतर ही मोमेंट आणि रिॲक्शन येईल इथं आर ए. तसंच इथं पण काय, असं फिक्स सपोर्ट असल्यामुळे 3 रिॲक्शन येतात, आर बी. त्याच्यानंतर तुमची मोमेंट एम बी. आणि त्याच्यानंतर आहे तुमचा काय येतो एच बी, हॉरिझॉन्टल फोर्स. आणि इथं पण किती हॉरिझॉन्टल एच ए आणि एच बी. हे दोघे काय आहेत, सारखे आहेत, म्हणून हे 0 होतील. तर या ठिकाणी हा किती आहे 120 किलोन्यूटन आणि हा किती आहे 90 किलोन्यूटन. तर आपला मोटो आहे सगळ्यात पहिले एम ए एम बी फाइंड करणे. कशाने, बा फिक्स एंड मोमेंटने. मग सगळ्यात आधी मी काय करतो, एम ए लिहितो, एम ए. तर ऑब्झर्व केल्यानंतर हा इसेंट्रिक पॉइंट लोड आहे. इसेंट्रिक पॉइंट लोडसाठी फॉर्म्युला आहे -W AB स्क्वेअर अपॉन एल स्क्वेअर. कशासाठी, 120 किलोन्यूटनसाठी. मायनस 90 साठी काय, तोच फॉर्म्युला WAB स्क्वेअर अपॉन एल स्क्वेअर.
कशासाठी 90 किलो न्यूटनसाठी. हे आल्यानंतर ह्या ठिकाणी ए म्हणजे काय असेल इकडे 2 आणि बी किती असेल 4. इथं पण ए काय असेल 4 आणि बी काय असेल 2. याच्यानंतर याच्या व्हॅल्यू पुटअप करायच्या आणि कॅल्क्युलेशन करायचं. व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर तुमचं उत्तर येतं -146.67. आता या ठिकाणी काय केलं मी मायनस दिला 120 या ठिकाणी पुटअप केला 120 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 4 स्क्वेअर डिवायडेड बाय 6 स्क्वेअर. पुन्हा 90 साठी 90 मल्टिप्लाय बाय ए काय या ठिकाणी 4 ए आहे 4 बी आहे 2चा स्क्वेअर बाय डिवायडेड बाय 6 स्क्वेअर. आता याचं कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने केलं. सगळ्यात आधी मी काय केलं ब्रॅकेट दिला. ब्रॅकेट दिल्यानंतर 120 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 4 त्याच्यानंतर स्क्वेअर दाबला. ब्रॅकेट कंप्लीट केला डिवाइड बाय 6चा स्क्वेअर दाबला म्हणजे माझं उत्तर आलं -106.67. मायनस साईन कॅरी केली -106.67. त्याच्यानंतर पुढं पुढच्याचं कॅल्क्युलेशन पण त्याच पद्धतीने ब्रॅकेट दिला 90 मल्टिप्लाय बाय 4 मल्टिप्लाय बाय 2चा स्क्वेअर केला ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय 6 स्क्वेअर केला इक्वल केला -40 आला. दोघांना ॲड केलं विथ साईन तर किती आलं ते -146.67. हे आलं एम एचं फिक्स एंड मोमेंट. एम एचं फिक्स एंड मोमेंटची व्हॅल्यू आली. तसंच एम बी पण मी सॉल्व्ह करेल. एम बी साठी काय फॉर्म्युला आपल्याकडे -WA²B/L². कशासाठी 120 साठी -WA²B/L² कशासाठी 90 किलो न्यूटनसाठी. व्हॅल्यू पुटअप केल्या -120 मल्टिप्लाय बाय ए किती होता या ठिकाणी 2चा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय काय केला 4 डिवायडेड बाय 6 स्क्वेअर मायनस पुन्हा ब्रॅकेट दिला 90 या ठिकाणी ए काय होता 4 बी काय होता 4चा स्क्वेअर केला बी काय होता 2 डिवायडेड बाय लेंथ काय तुमची 6 टोटल लेंथ ही 6 आहे 6चा स्क्वेअर केला. याचं सेपरेट कॅल्क्युलेशन केलं. कॅल्क्युलेशन त्याच पद्धतीने करायचं आधी सांगितलं असं. तिथून एम बी आला -133.33 किलो न्यूटन इंटू मीटर. आता हे झाल्यानंतर ह्या तुमच्या काय आला फिक्स एंड मोमेंटच्या डायग्राम फिक्स एंड मोमेंट आहे याच्या तुमच्या काय आला व्हॅल्यू आला. आता याचा उपयोग करून मी काय करेल ह्या ठिकाणी ह्या रिॲक्शन फाइंड करेल. या रिॲक्शन मी फाइंड करेल. ते कसे तर सगळ्यात पहिले डायग्राम पुन्हा ड्रॉ करतो. थोडे मोकळी डायग्राम ड्रॉ करतो म्हणजे तुम्हाला समजेल पण काय चाललंय. डायग्राम ड्रॉ केली आर ए आर बी अननोन आहेत रिॲक्शन. एम ए आपण फाइंड केला हा किती आला 146.67 आणि एम बी या ठिकाणी किती 133.33. यांचे जे युनिट आहेत ते किलो न्यूटन इंटू मीटर. याचं पण किलो न्यूटन इंटू मीटर. ठीक आहे. आता पुढची स्टेप आहे आपली टू कॅल्क्युलेट सपोर्ट रिॲक्शन ऑन फिक्स्ड बीम. आता सपोर्ट रिॲक्शन फाइंड करायचं म्हणजे थोडक्यात मला रिॲक्शन फाइंड करायचं आहे आर ए आणि आर बीच्या. तर मी सगळ्यात पहिले काय करेल या ठिकाणी समेशन एफ वाय लिहिल. समेशन एफ वाय इज इक्वल टू 0 इक्विलिब्रियमची कंडिशन वापरेल. एफ वाय इज इक्वल टू 0 मध्ये आर ए अपवर्ड झाला आहे म्हणून पॉझिटिव्ह आर ए -120 -90 डाऊनवर्ड आहे म्हणून प्लस आर बी इज इक्वल टू 0 म्हणजे आर ए प्लस आर बी हा तुमचा तिकडे जाऊन प्लस होतो 120 प्लस 90 210 आर ए प्लस आर बी किती आला 210 आला. याला इक्वेशन नंबर 1 दिलं. आता मला काय करायचं आहे आर ए किंवा आर बी काही फाइंड करायचं. मी एक काम करतो ह्या ठिकाणी मोमेंट घेतो टेकिंग मोमेंट अबाउट ए इज इक्वल टू 0. आता क्लॉकवाईज पॉझिटिव्ह अँटी क्लॉकवाईज निगेटिव्ह. मग सगळ्यात पहिले इथं हात ठेवल्यानंतर आर ए तर तुमचा 0 येतो. मोमेंट इथं आहे ना. मोमेंट कशी चालली अँटी क्लॉकवाईज चालली बरोबर आहे ना. लक्षात ठेवा मोमेंट घेताना ही जी मोमेंट असते ही कधीच 0 होत नसते. बऱ्याच वेळेला म्हणेल सर मोमेंट 0 होते तर मोमेंट ही 0 नाही येणार. तर ही येते इथं हात ठेवल्यानंतर ही मोमेंट किती येते मायनस आहे ना कारण अँटी क्लॉकवाईज आहे. तर मी सगळ्यात पहिले लिहितो -146.67.
याचं युनिट ऑलरेडी किलोन्यूटन इंटू मीटर आहे, म्हणजे मोमेंट घेताना परपेंडिक्युलर डिस्टन्स आपण मल्टिप्लाय करत नाही. आता पुढचा आहे हा बघा, हा कसा चालला आहे, क्लॉकवाईज चालला आहे. किती आहे, प्लस इन ब्रॅकेट 120 मल्टिप्लाय बाय 2. त्याच्यानंतर पुढचा हा 90, अंतर किती याचं 90, इथून तर ए पासूनचं अंतर किती, 2 + 2 किती 4, म्हणजे 90 मल्टिप्लाय बाय 4. कुठून रे, क्लॉकवाईज चालला आहे, म्हणून या ठिकाणी मी काय करेल, लिहिताना कसं लिहिल, प्लस 90 मल्टिप्लाय बाय 4. त्याच्यानंतर आता तुमचे पुढचे आहे आरबी, हा अननोन आहे आपल्याला, हा अननोन आहे, हा फाइंड करायचा. आरबी कसा चालला आहे, हा अँटी क्लॉकवाईज चालू आहे. ए पासून तर आरबीचं अंतर किती आहे मोजा, 2, 2 4 आणि 2 6, म्हणजे आणि अँटी क्लॉकवाईज चालला आहे, म्हणजे मी काय करेल, मायनस लिहिताना कसं लिहिल, मायनस आरबी मल्टिप्लाय बाय काय करेल 6. त्याच्यानंतर पुढं ही मोमेंट आहे, उरलेली ही मोमेंट आहे, ही कशी चालली, क्लॉकवाईज चालली. क्लॉकवाईज कसं येईल, पॉझिटिव्ह, क्लॉकवाईज चालली ना तर पॉझिटिव्ह, तर ही काय येईल 133.33, फक्त पॉझिटिव्ह येईल. आणि या ठिकाणी आपण परपेंडिक्युलर डिस्टन्स घेत नाही का, कारण ही मोमेंट आहे. प्लस 133.33 इज प्लस 133.33 इज इक्वल टू 0. हे आले तुमची या ठिकाणी मोमेंट अबाउट ए. आता याला कॅल्क्युलेट करायचं प्रॉपर आणि आरबीची व्हॅल्यू फाइंड करायची. याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुमचा 6 आरबी इज इक्वल टू 586.66 आला. मग हा इकडे गेल्यावर डिवाइड झाला, आरबीची व्हॅल्यू आली 97.78. ही व्हॅल्यू उचलायची, पुट इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये पुटअप केली. पुटअप केल्यानंतर आरबीची व्हॅल्यू प्लस 97.78 इज इक्वल टू 210. हा मायनस, हा प्लस आहे, तिकडे गेल्यावर मायनस. किती आला, 210 मायनस 97.78. याच्यावरून आरएची व्हॅल्यू आली 112.22. ह्या व्हॅल्यू उचलायच्या आणि इथं लिहायच्या, कारण आपल्याला एसएफडीला ह्या कामात येतील. तर आरएची किंमत आहे 112.22 आणि आरबीची व्हॅल्यू आहे 97.78 किलोन्यूटन, 97.78 किलोन्यूटन. हे आरबीची व्हॅल्यू आले. म्हणजे मला या ठिकाणी काय मिळालं, मोमेंट पण मिळाली आणि रिॲक्शन मिळालं. म्हणजे आपल्याला ज्यांनी विचारलं होतं फिक्स एंड मोमेंट आणि सपोर्ट रिॲक्शन दोन्ही ड्रॉ कर, फिक्स एंड मोमेंट आणि सपोर्ट रिॲक्शन कॅल्क्युलेट केला, हे मी कॅल्क्युलेट केलं. आता सगळ्यात पहिले ड्रॉ बीएमडी, ड्रॉ एसएफडी आणि कॅल्क्युलेट नेट बेंडिंग मोमेंट अंडर द लोड. अंडर द लोड म्हणजे याच्या अंडर ज्या बेंडिंग मोमेंट येतील ते आपल्याला त्याने विचारलं. तर मी काय करतो, सगळ्यात पहिले ह्या ठिकाणी बीएमडी ड्रॉ करण्याचा प्रयत्न करतो. पहिले बीएमडी ड्रॉ करू, त्याच्यानंतर आपण काय करू, एसएफडी ड्रॉ करू. मग नेक्स्ट स्टेप आहे टू ड्रॉ बीएमडी. हे पुन्हा मी डायग्राम ड्रॉ केली. या ठिकाणी आरए आणि आरबीचे व्हॅल्यू फाइंड केलं. आपली पुढची स्टेप आहे टू कॅल्क्युलेट बेंडिंग मोमेंट डायग्राम. आता बीएमडी ड्रॉ करताना सगळ्यात आधी स्टेप 3 लिहिल, टू ड्रॉ बीएमडी. स्टेप 3 टू ड्रॉ बीएमडी. आता बीएमडीचं कॅल्क्युलेशन करावं लागेल. टू कॅल्क्युलेट बीएमडी ड्यू टू सिम्पली सपोर्टेड बीएमडी, टू कॅल्क्युलेट बीएमडी ड्यू टू सिम्पली सपोर्टेड बीम. तर सगळ्यात पहिले काही कन्सेप्ट ह्या तुम्हाला माहिती आहेत, त्याच्यानुसार मी जाईल. तर याच्या ज्या फिक्स एंड मोमेंटच्या व्हॅल्यू आहेत, सगळ्यात आधी फिक्स एंड मोमेंटच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या मी इथं ड्रॉ करेल. फिक्स एंड मोमेंटची आपल्याकडे एम एची व्हॅल्यू होती 146.47. 146.47 ची मी डायग्राम ड्रॉ केली. 146.67 आणि हा एम ए आहे आणि एम बी किती आहे, एम बी आहे 97. एम बी आहे तुमचा आलेला 133.33. या ठिकाणी एम बी ड्रॉ करा 133.33. ही तुमची बेस लाईन तयार होते. ही बेस लाईन तयार झाली. ही निगेटिव्ह असते, हा निगेटिव्ह, दोघे निगेटिव्ह म्हणून हॉगिंग आहेत किंवा निगेटिव्ह आहेत म्हणून या पद्धतीने दाखवलं. आता मला काय करावं लागेल हे माहिती आहे तुम्हाला. फॉर अ सिम्पली सपोर्टेड बीम याच्या एंड सपोर्ट ह्या काय असतात, एंड सपोर्टच्या बेंडिंग मोमेंट काय असतात, 0 असतात. म्हणजे एम ए पण 0 आणि काय असेल तुमचा एम बी पण 0. ठीक. आता आपल्याला मोमेंट काढायची कशा भोवती रे, सेम बेंडिंग मोमेंट काढायची, मोमेंट अबाउट सी भोवती काढायची.
मोमेंट अबाउट सी, म्हणजे सीवर मी बोट ठेवला. जर लेफ्ट टू राईट कॅल्क्युलेशन केलं, लेफ्टपासून राईटपर्यंत, तर आपल्या क्लॉकवाईज मुवमेंट या पॉझिटिव्ह असतात, किंवा हा सॅगिंग आहे अशी दुसरी कन्सेप्ट आहे. याच्यावर हात ठेवल्यानंतर याची मुवमेंट काय येते बघा, 122.22 मल्टिप्लाय बाय काय 2. कसा आहे रे, हा क्लॉकवाईज चालला आहे. क्लॉकवाईज चालला आहे का, कारण आपण लेफ्ट टू राईट कॅल्क्युलेशन क्लॉकवाईज पॉझिटिव्ह घेतो. ठीक आहे. तर या ठिकाणी मोमेंट अबाउट सी एम सी येईल 112.22 मल्टिप्लाय बाय किती, परपेंडिक्युलर डिस्टन्स किती 2. इथून मोमेंट अबाउट सी तुमचा आला 112.22 गुणिले 2 किती आला तो 224.44 किलो न्यूटन इंटू मीटर. ही तुमची काय आली, मोमेंट आली. त्याच्यानंतर एम डी पण मला फाइंड करावं लागेल. एम डी म्हणजे हा, आता मला कुठून जायचं आहे, इकडनं जाईल मी, उजवीकडून डावीकडे जाईल. तुमच्या उजवीकडून डावीकडे ज्यावेळेला बेंडिंग मुवमेंट कॅल्क्युलेट करतात, तर लक्षात ठेवा या ठिकाणी अँटी क्लॉकवाईज मुवमेंट जी आहे ही पॉझिटिव्ह असते. अँटी क्लॉकवाईज मुवमेंट ही पॉझिटिव्ह असते. किंवा दुसरी कन्सेप्ट पण होती की तो सॅगिंग असेल तरी पॉझिटिव्ह. मग या ठिकाणी एम डी किती येतो 97.78 मल्टिप्लाय बा परपेंडिक्युलर डिस्टन्स किती येतं 2. याच्यावर बोट ठेवलाय म्हणजे 90 झिरो होतो म्हणून बरं का एम डी. तर एम डी तुमचा आला 97.78 मल्टिप्लाय बाय 2 किती आला तो 195.56 किलो न्यूटन इंटू मीटर. आता या ठिकाणी मी डायग्राम ड्रॉ करतो. सगळ्यात पहिले तुमचा जो एम ए आलेला आहे, एम ए तर 0 होता, त्याच्यानंतर एम बी पण 0 आहे. मोमेंट अबाउट सी किती आहे बघा, इथून मी स्टार्ट करतो, हा सी आहे आणि हा डी आहे. तर 224 म्हणजे या ठिकाणी तो 224 येईल. असा मी त्याला 224 असा ड्रॉ केला का, कारण तो पॉईंट लोड आहे म्हणून त्याला इन्क्लाइन लाईनने दाखवला. इथं लिहितो मी 224.44. त्याच्यानंतर पुढचा एम टी किती आहे 195.56. 195.56 म्हणजे या ठिकाणी येतो 195.56. हा डी पॉईंट आहे, याला मी ड्रॉ केला. हा पॉईंट लोड आहे म्हणून इन्क्लाइन लाईनने दाखवला 195.56 किलो न्यूटन इंटू मीटर. नंतर याला मी जॉईन करून घेतला, याच्यामध्ये काहीच नाही म्हणून इन्क्लाइन लाईन दाखवला. आता ही बेस लाईन, ह्या बेस लाईनच्या वर काय असेल तुमचा पॉझिटिव्ह, त्याच्यानंतर हा काय असेल निगेटिव्ह, याच्यानंतर हा काय असेल निगेटिव्ह, बेस लाईनच्या खाली निगेटिव्ह. ही झाली तुमची फायनल बीएमडी. ही झाली फायनल बीएमडी. कशाने मर्ज केलेले, ड्यू टू फिक्स्ड एंड मोमेंट आणि ड्यू टू सिम्पली सपोर्टेड बेंडिंग मुवमेंट, या दोघांना मर्ज केल्यानंतर तुमची ही डायग्राम येते बीएमडीची, फायनल बीएमडी. आता मला ह्या ठिकाणी एसएफडी ड्रॉ करायची. एसएफडी, तर एसएफडी कॅल्क्युलेशन करताना स्टेप 4 लिहितो मी. स्टेप 4 टू ड्रॉ एसएफडी. आता इथं व्यवस्थित लक्ष द्या बरं का, कारण हे थोडंसं समजायला मुश्किल होतं, पण कॅल्क्युलेटर मेथडने जायचं. टॉस असल्यामुळे याला काही जास्त एसएफडी लिहिण्याची आवश्यकता नसते. तर मी सगळ्यात पहिले काय करतो, एक प्रोजेक्शन्स ड्रॉ केल्यानंतर एक बीम ड्रॉ करून घेतो. याला नाव दिलं होतं मी, या ठिकाणी ए नाव दिलं, त्याच्यानंतर याला नाव दिलं बी, याला नंतर सी आणि याला डी असे नावं दिले. आता याचे एसएफडी कॅल्क्युलेशन सोबत ड्रॉ करायचं कसं ते सांगतो आता. तर सुरुवात करेल, कॅल्क्युलेटर सोबत ठेवायचं. कॅल्क्युलेटर सोबत ठेवल्यानंतर सगळ्यात आधी किती आहे, सगळ्यात आधी ए पासून स्टार्ट करायचं. एची रिॲक्शन किती आहे कॅल्क्युलेटरमध्ये टाईप करायचं. अपवर्ड चाललाय म्हणून प्लस लिहिला 112.22 इक्वल केला. कॅल्क्युलेटरमध्ये बघा 112.22 आला कॅल्क्युलेटरमध्ये, मी असाच ठेवला या ठिकाणी. त्याच्यानंतर इथून मी ती ड्रॉ केली. वर चाललाय बेस लाईनच्या वर पॉझिटिव्ह, खाली निगेटिव्ह. 112.22 किलो न्यूटन. ओके. आता ए पासून सी पर्यंत काय आहे का, काहीच नाही. ए पासून सी पर्यंत कोणतीच लोडिंग नाही म्हणून मी काय केलं, याला स्ट्रेट नेला इथपर्यंत, असा स्ट्रेट नेला. कॅल्क्युलेटरला काहीच केलं नाही बरं का, मी कॅल्क्युलेटरला काहीच केलं नाही. आता इथं मी ऑब्झर्व केलं, हा पण किती आला 112.22. आता इथून 120 त्याच्यावर ऍक्ट होतो. 120 कसं चाललाय डाऊनवर्ड. लगेच काय केलं मी, मायनस सीवर आल्यानंतर -120 केला. बघा
मी कॅल्क्युलेटरला काहीच केलं नाही, -120 आला. हा किती आला? -7.78 मायनस आला, -7.78 आला, म्हणजे बेसलाईनच्या काय खाली जाईल. सी पॉईंटला काय आला तो? -7.78. तसाच कॅल्क्युलेटर ठेवलं, इथं लिहिलं 60.78, 7.78 लिहिलं, मायनस आला म्हणून बेसलाईनच्या खाली आलो. आता इथून सी पासून डी पर्यंत काहीच नाही, नो लोडिंग, काहीच लोडिंग नाही ना सी पासून डी पर्यंत. म्हणून काय करेल मी त्याला स्ट्रेट लाईनने सरळ नेला. सरळ नेल्यानंतर इथं पण त्याची व्हॅल्यू लिहून घेतली 60.78. आता मी वर ऑब्झर्व केलं, अरे हा कसा आहे, हा पण डाऊनवर्ड आहे, म्हणजे मायनस करू. हा डाऊनवर्ड आहे ना, म्हणून काय करू? मायनस करू. त्याच्यातच मायनस काय केला मी? 90 हा मायनस केला. डाऊनवर्ड रिॲक्शन होती म्हणून, किंवा डाऊनवर्ड लोडिंग होती म्हणून मायनस केला. कॅल्क्युलेटरमध्ये काय आलं? मायनस काय आलं? 97.78. बघा आता हा मायनस आहे, म्हणजे अजून परत तो खाली जाईल, -97.78. ठीक. आता डी पासून बी पर्यंत काहीच लोडिंग नाही आहे, डी पासून बी पर्यंत काहीच लोडिंग नाही. परत मी याला काय केला? स्ट्रेट नेला. इथं मी व्हॅल्यू लिहिली परत 97.78. हा निगेटिव्ह आहे. आता ऑब्झर्व केलं, वर गेलो, या ठिकाणी बी पॉईंटला बघितलं, ही रिॲक्शन कशी रे? अपवर्ड आहे. म्हणजे काय केलं मी? प्लस किती येते? प्लस किती आलं? 97.78. कॅल्क्युलेटरला काहीच करत नाही, जी व्हॅल्यू तीच कॅरी करतो, आणि मग इक्वल दाबलं. अरे 0 आला, म्हणजे ह्या ठिकाणी बी पॉईंटला काय आलं? तुमची रिॲक्शन ही 0 आली. म्हणजे मी काय केलं? इथून ते इथपर्यंत ही डायग्राम ड्रॉ केली. तुमचं हे आलं 0. म्हणजे या ठिकाणी काय आला? बेसलाईनच्या वर पॉझिटिव्ह, ही निगेटिव्ह. ही तुमची काय आली? SFD. ही झाली SFD. कशाची? फिक्स बीमची. आता सगळ्यात महत्त्वाचा टप्पा असतो की आपला या ठिकाणी SFD पण झाली, BMD पण झाली. आता सगळ्यात महत्त्वाचं असतं कॅल्क्युलेट नेट बेंडिंग मोमेंट डायग्राम, नेट बेंडिंग मोमेंट अंडर लोड. त्याने अंडर लोड विचारलंय, म्हणजे मला दोन्ही लोडिंगच्या ठिकाणी फाइंड करावं लागेल. किंवा त्यांनी जर विचारलं असतं, बऱ्याच वेळेला काय विचारतात, फाइंड द कॅल्क्युलेट नेट शब्द असतो, नेट बेंडिंग मोमेंट अंडर 120 kN किंवा अंडर 90 kN, कोणत्या तरी पॉईंट लोडचं नाव दिलं असतं. पण या ठिकाणी काय त्याने म्हटलं? नेट बेंडिंग मोमेंट अंडर लोड किती? तिथे 2. म्हणजे मला दोन्ही ठिकाणी नेट बेंडिंग मोमेंट ही कॅल्क्युलेट करावं लागेल. बऱ्याच वेळेला बघा डिफरंट थिंग आहे, ड्रॉ SFD BMD वेगळं, आणि फक्त कधी कधी नेट बेंडिंग मोमेंट विचारतात. अंडर लोड शब्द शोधायचा असतो नेट. मग आता मी काय करतो? नेट बेंडिंग मोमेंट नवीन पेजवर घेतो समजण्यासाठी, आणि कशा पद्धतीने ते सांगतो. डायग्राम नवीन ड्रॉ करतो. तर डायग्राम ड्रॉ केल्यानंतर आपल्याला काय विचारलंय? स्टेप 5 टू कॅल्क्युलेट नेट बेंडिंग मोमेंट अंडर लोड. अंडर लोड म्हणजे लोड कुठं कुठं येतं? 120 आणि 90 याच्या अंडर आपल्याला नेट बेंडिंग मोमेंट विचारली. मग मी काय करेल? सगळ्यात पहिले बेंडिंग मोमेंट, नेट बेंडिंग मोमेंट अंडर 120 kN लोड याच्या भोवतीचं हे घेतो. आणि एक काम करतो, डिफरन्समध्येच सांगतो मी, आणि नेट बेंडिंग मोमेंट कुठं घेतो मी अजून? कशाभोवती? 90 साठी. तर समजून जाईल, डिफरन्सने कळतं. पेज फोल्ड केला, आणि पुढे मी इथं घेतो नेट बेंडिंग मोमेंट अंडर 90 kN लोड. ठीक, डिफरन्समध्ये घेतो. मग आता या ठिकाणी काय करायचं? सगळ्यात आधी पहिले आपल्याला सी भोवती आहे नेट बेंडिंग मोमेंट अंडर सी आहे, तर याला काय करायचं? सेपरेट करायचं, कट करायचं, या ठिकाणी लिहायचं. असं दाखवलं मी. इथं ए नाव आहे 112.22. याची मोमेंट पण आहे कशी आहे रे? 146.67. आणि हा सी पॉईंट आहे ना, AC कट केला मी, AC याचं अंतर किती? 2 मीटर. AC किती? अंडर लोड आहे म्हणून हा लोड घेत नाही, हा लोड घेणार नाही, फक्त कट केला आहे. ओके, अंडर लोड आहे म्हणून कट केला. त्याच्यानंतर पुढं डी भोवती, आता डी कुठून सोपा जाईल? इथून सोपा जाईल. परत काय केला? डी आणि बी कट केला, 97.78 याची रिॲक्शन. आणि त्याच्यानंतर काय आहे? ही मोमेंट आहे, फिक्स एंड मोमेंट 133.33 kN/मीटर. आणि हा डी पॉईंट आहे, डी भोवती मोमेंट घेणार आहे. किती अंतर आहे? 2 मीटर. तर मला या ठिकाणी नेट BMD काढायचे, नेट बेंडिंग मोमेंट.
तर मी काय करेल, सगळ्यात पहिले सीवर हात ठेवला. सीवर हात ठेवल्यानंतर इथं हात ठेवला. याच्या भोवती काय करतो आपण, मोमेंट घेतो. मोमेंट अबाउट सी, मोमेंट अबाउट सी घेतला इक्वल टू, इथं हात ठेवल्यानंतर आपलं ठरलं आहे क्लॉकवाईज तुमचं पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाईज निगेटिव्ह. कुठून, डावीकडून उजवीकडे कॅल्क्युलेशन करताना लक्षात ठेवा, परत सांगतो, डावीकडून उजवीकडे क्लॉकवाईज तुमच्या पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाईज निगेटिव्ह. कशासाठी, बेंडिंग मोमेंटसाठी. सगळ्यात महत्त्वाचं बेंडिंग मोमेंट हा शब्द आहे. तर इथून मी स्टार्ट केला. हा कसं चाललाय बघा, 112.22 मल्टिप्लाय बाय 2, फोर्स आहे ना, 112.22 मल्टिप्लाय बाय 2 कसा चाललाय रे, क्लॉकवाईज चाललाय म्हणून पॉझिटिव्ह. आता मायनस, हा अँटी क्लॉकवाईज आहे, मायनस किती आहे तो 146.67. आता बरेच जण चुका करतील, हे तर घेतलं पण त्याच्यासोबत काय करतील, 2 मल्टिप्लाय करतील. ही ऑलरेडी मोमेंट आहे, लक्षात ठेवा, ही ऑलरेडी ही मोमेंट आहे. तर मोमेंटला परपेंडिक्युलर डिस्टन्स आपण कॅल्क्युलेट करत नाही तर चुकून जाईल. तर फक्त काय आला 146.67. याचं जे कॅल्क्युलेशन करायचं, त्याच्यानंतर परत डी पॉईंटला आलो, डीवर हात ठेवला. आता कुठून येतो रे, उजवीकडून डावीकडे कॅल्क्युलेशन करतोय. उजवीकडून डावीकडे जेव्हा कॅल्क्युलेशन करतो तर क्लॉकवाईज तुमच्या काय असतात, निगेटिव्ह, अँटी क्लॉकवाईज काय असतात, पॉझिटिव्ह बेंडिंग मोमेंट. परत सांगतो, उजवीकडून डावीकडे ज्या वेळेला जातो त्यावेळेस तुमच्या क्लॉकवाईज ज्या मुवमेंट असतात ह्या निगेटिव्ह असतात आणि अँटी क्लॉकवाईज मुवमेंट या पॉझिटिव्ह असतात. इथं हात ठेवला मी, एम डी इज इक्वल टू. आता सगळ्यात पहिले कसं चाललाय, हा रिॲक्शन कशी चालली, अँटी क्लॉकवाईज पॉझिटिव्ह येईल, प्लस 97.78 मल्टिप्लाय बाय 2. त्याच्यानंतर मायनस, हा मायनस येईल, मायनस 133.33. का, कारण हा क्लॉकवाईज आहे, का आपण कॅल्क्युलेशन उजवीकडून डावीकडे चाललोय म्हणून तुमचं हे मायनस येईल. आणि ही मोमेंट आहे म्हणून या ठिकाणी मल्टिप्लाय काहीच येणार नाही, फक्त मोमेंट ॲज इट इज इथे. याचं पण कॅल्क्युलेशन करायचं. याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुमचं उत्तर येतात. तर एम सी येतो, मोमेंट अबाउट सी, 77.77 किलोन्यूटन इंटू मीटर. हे येते तुमची नेट बेंडिंग मोमेंट अंडर 120 किलोन्यूटन लोड. आणि त्याच्यानंतर एम डी म्हणजे नेट बेंडिंग मोमेंट अंडर 90 किलोन्यूटन लोड येतं तुमचं 62.23. असा हा पूर्ण डिटेल प्रॉब्लेम आहे. याला 2-3 वेळा बघा, हा प्रॉब्लेम कळेल तुम्हाला. नेक्स्ट प्रॉब्लेम.